काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे जे आहेत उमेदवार हे गोडसेच असतील अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये जे आहे ते नाराजी आपल्याला बघायला मिळतोय। माझ्यासोबत भाजपचे नेते आणि नाशिक लोकसभेचे इच्छुक उमेदवार आहेत जे दिनकरांना पाटील, आपण या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। काल अचानक पद्धतीने अजून महायुतीची या सगळ्या जागांसंदर्भात चर्चा चालू आहे, पण काल नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे होते, त्यांनी नाशिकच्या लोकसभा संदर्भात जी आहे उमेदवारी जाहीर केलेली आहे। आपली काय प्रतिक्रिया? खरी नाशिक लोकसभा मतदारसंघ असो, महाराष्ट्रातला कोणताही असो, देशातला कोणताही मतदारसंघ असो, पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात, जागा वाटप होईल आणि मग पक्षश्रेष्ठी ती जागा जाहीर करत असतात। आपण कालच्या या सगळ्या वक्तव्यानंतर काही नाराज आहात? नाराजीचा काही प्रश्न नाही आहे। पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पक्षश्रेष्ठी सांगतील आणि मग जो उमेदवार जाहीर होईल त्या पद्धतीने निर्णय घेतला जातो। मग काल जो नाशिकच्या या लोकसभेसंदर्भात महायुतीकडनं जी आहे उमेदवारी जाहीर झाली त्याच्याकडे कसं बघताय? आता जनता सगळी नाराज आहे की अशा पद्धतीने एकतर्फी जाहीर करणं लोकांना आवडत नाही। अण्णा, पण श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत, खासदार आहेत, एक महत्त्वाची व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींनी एक कॅन्डिडेटची घोषणा करणं हे महत्त्वाचं आहे असं वाटत नाही? मला याच्यावर काय बोलायचं नाही। आपणही गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक लोकसभा या मतदारसंघात प्रचार करताय, आपणही इच्छुक आहे आणि या सगळ्या या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल चर्चा चालू आहे, पण काल अचानक अशा पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये काही नाराजी आहे अशाही पद्धतीच बातमी येत आहे। असं आहे, मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, जागा वाटप होते, पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर करतात, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो मान्य करावा लागतो। आणि मग काल जे जाहीर झालं तो पक्षाची भूमिका नाही आहे? आता पक्षच ठरवेल कोणाचं चुकलं आहे, कोणाचं बरोबर आहे, हे बरोबर आहे का चूक आहे ते पक्ष ठरवेल। तर एकूणच ही भूमिका आहे भाजपाची, जे भाजप इच्छुक उमेदवार आहेत ते पण गेल्या अनेक महिन्यापासून प्रचार करत आहेत। कालची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती पक्षाची नाही आहे, पक्ष जे निर्णय घेईल तो जे अंतिम असेल एक अशा पद्धतीची भूमिका भाजपकडनं घेतल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।